नमस्कार, मी डॉक्टर गोविंद नांदेडे, पूर्व शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे. महात्मा फुलेंनी एक फार चांगलं वाक्य मला वाचण्यात आलं फुलेंच्या वाङ्मयामध्ये. इंग्रजी बोलावे, भाषण शिकावे, व्यसनात तेजावे जीवनाचं. म्हणजे 150 पावणे 200 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी हा जो संदेश दिला आहे आम्हा सगळ्यांना, की तुम्ही सगळे इंग्रजी शिका, भाषण करायला शिका आणि व्यसन तेजा, म्हणजे नाही व्यसन करू नका. राष्ट्रपित्याचं हे वाक्य जीवनामध्ये तुमच्या आमच्या क्रांती आणण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. खरं तर 150 पावणे 200 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी, राष्ट्रपित्यांनी आम्हाला इंग्रजी शिकण्याचा संदेश दिलेला आहे. पण गेल्या 70-75 वर्षामध्ये आमचं इंग्रजी काही सुधरू शकलं नाही. महाराष्ट्रामध्ये इंग्रजीची अवस्था असावी तेवढी चांगली नाही. म्हणजे स्वयंस्फूर्तीनं, स्वयंतेजानं इंग्रजी बोलायला विद्यार्थी अजूनही धजावत नाहीत, घाबरतात. इंग्रजीची अध्यापन पद्धती, अध्ययन पद्धती ह्याही गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळं वर्गामध्ये इंग्रजी विद्यार्थ्यांचं अध्ययन अधिक उत्तम होत नाही. आणि उत्तम अध्ययन झालं तर विद्यार्थी इंग्रजी 5वीपासून 4थीपासूनच शिकतात. कारण पहिलीपासून इंग्रजी आहे आपल्याकडं. तर आपला उद्देश हाच होता पहिलीपासून इंग्रजी काढण्याचा, की महाराष्ट्रामधलं आमच्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी चांगलं व्हावं, नवपिढ्या अधिक गतिमान व्हाव्यात, उत्तम व्हाव्यात, हा उद्देश होता. पण दुर्दैवानं 75 वर्षामध्ये आम्हाला यश मिळालं नाही. मी जी सिद्धार्थना गेले 20 वर्षापासून ओळखतो. जेव्हा मी शिक्षणाधिकारी होतो 25 वर्षापूर्वी नांदेडला, तेव्हा त्यांची माझी चर्चा व्हायची. त्यांचं इंग्रजी शिकवण्याच्या अतिशय कल्पक पद्धती आहेत इंग्रजी अध्यापनाच्या. तर त्या पद्धती म्हणजे अगदी मानवी बॉडीवर जे मानवी अवयव आहेत, या अवयवाचाच उपयोग करून त्यांनी इंग्रजी शिकवण्याची अफलातून वेगळी पद्धती शोधलेली आहे. खरं तर त्यांचं ते संशोधन आहे. त्याला क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता, नवनिर्माण असं म्हणतात. एखादी व्यक्ती जेव्हा अशा प्रकारची नवी अध्यापनाची पद्धती शोधतात तेव्हा ते शिक्षण तज्ज्ञ असतात. खरं तर ते जरी महसूलमध्ये सेवा करत असले तरी हाडाचे शिक्षक आहेत. खरं तर ते अशी माणसं प्राध्यापक, शिक्षकच व्हायला हवी होती. पण जीवनात कसं वळण मिळेल काही सांगता येत नाही आयुष्याला. पण त्यांच्या इंग्रजीबद्दल अगदी 25 वर्षापासून मी ज्ञात आहे, जवळून जाणतो. मी शिक्षणाधिकारी माध्यमिक असताना जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचा प्रयत्नही केला. पण आता त्यांनी महसूल सेवेमध्ये असूनही या जिल्ह्यातल्या 5 लाख विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्रातल्या 2 कोटी विद्यार्थ्यांचं इंग्रजी अधिक उत्तम व्हावं, ही त्यांची अत्यंत शुभंकर अशा प्रकारची संकल्पना आहे. आणि या माध्यमातून शिक्षकांचे उद्बोधन अधिक चांगलं व्हावं आणि शिक्षकाच्या माध्यमातून वर्गातला बहुजन समाजाचा खेड्यापाड्यात, वाडी तांड्यात जो विखुरलेला विद्यार्थी आहे, जो इंग्रजीला खूप घाबरतात लेकरं आमची. आणि म्हणून खेड्यापाड्यात, वाडी तांड्यामध्ये इंग्रजी नीट नाही, त्यामुळे विद्यार्थी मध्येच शाळा सोडून जातात आणि मग कुठंतरी आयुष्याची फरफट होत जाते लेकरांची. आणि म्हणून अशावेळी त्यांच्या अफलातून प्रयोग मी माझ्याकडे आता 10-5 मिनटं बघितले. मानवी अवयवावरच अगदी इतकं उत्तम इंग्रजी त्यांनी मला इथं सादर करून दाखवलं, की अगदी हजारो वाक्य त्या माध्यमातून त्यांनी इथं मला करून दाखवली. हे आमच्या शिक्षकांपर्यंत गेलं, मला खात्री आहे पालकांपर्यंत जाणं आवश्यक आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण कुठल्याही देशाच्या सामाजिक उन्नतीचा अप्रतिम अशा प्रकारचा एक आकृतिबंध असतो. या माध्यमातूनच कुठली प्रगती होते. तर जी सिद्धार्थ सरांनी जे प्रयोग केले ते प्रयोग प्रत्येक शाळेपर्यंत जाणं, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाणं अतिशय आवश्यक आहे. आणि तुमच्या माझ्यासारख्या शिक्षण क्षेत्रातले जे स्वतःला आपण जबाबदार समजतो, ही आपली भूमिका आहे, आपली जबाबदारी आहे, की माझा खेड्यातला विद्यार्थी, पाड्यातला विद्यार्थी, तांड्यातला विद्यार्थी, एखाद्या आदिवासी भागातला विद्यार्थी, झोपड्यात राहणारा परफेक्ट इंग्रजी बोलू लागला, त्याच्या जीवनाला ऐश्वर्याचं अधिष्ठान प्राप्त होतं. तो कधीच कमी पडत नाही आयुष्यात. कुठं अमेरिकेत जाऊ शकतो, रशियात जातो, कुठे नोकरी लागू शकतो. त्याची आज गरज आहे. त्यामुळे उत्तम शिक्षणासाठी माय बॉडी इज इंग्लिश ग्रामर नावाचं एक सुंदर चित्रपट ते तयार करतायत या माध्यमातून. आणि हा चित्रपट खेड्यापाड्यात, गावात जावा आणि शिक्षकांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पाहावा, जेणेकरून आपल्या शरीराच्या अवयवावरूनच इंग्रजी कसं शिकवावं हे शिक्षकांना कळेल. आणि शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांपर्यंत हा वेगळा प्रयोग, कल्पक प्रयोग, रचनात्मक प्रयोग, सृजनशील प्रयोग जेव्हा आपल्या वर्गात शिक्षक सादर करतील, की स्वतःच्या देहाच्या अवयवावरनं, म्हणजे स्वतःची बॉडीच सगळ्यात मोठं शैक्षणिक साधन म्हणून त्यांनी वापरलेलं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला हे तयार करा, ते तयार करा, इकडनं आणा, तिकडनं आणा, मुंबई पुण्यावरनं शैक्षणिक साहित्य आणा, ते आर्थिक एवढी मोठी झळप होते. आणि ते वर्गामध्ये शिकवताना मग त्याला ठेवा, त्याचं ट्रेनिंग कसं सांगावं हे शिका, इत्यादी अनेक किचकट बाबी आहेत. परंतु जी सिद्धार्थ यांनी जी अध्ययनाची, अध्यापनाची पद्धती शोधली आहे, संबंध महाराष्ट्रभर नव्हे
देशभर जाण्याची आवश्यकता आहे, प्रत्येक वर्गात जाण्याची आवश्यकता आहे, शिक्षकांनी ती आत्मसात करण्याची आवश्यकता आहे, पालकांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. तुमच्या माझ्यासारखे जे शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला कार्यकर्ते म्हणून घेतो आम्ही, आम्हा सगळ्यांची ती जबाबदारी आहे की हे विद्यार्थ्यांपर्यंत जावं. आणि म्हणून त्यांच्या माय बॉडी इज इंग्लिश ग्रामर, अफलातून अशा प्रकारचं सुंदर शीर्षक दिले त्यांनी. आणि एकदा इंग्रजीची भीती मनातून काहीशी गेली की महात्मा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं की इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अस्खलित, उत्तम, प्रवाही असं इंग्रजी यावं आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं संबंध समाजामध्ये, देशामध्ये एक चांगलं ज्ञान घेण्याचं साधन इंग्रजी आहे. तर त्या माध्यमातून विद्यार्थी परिपूर्ण व्हावेत अशा प्रकारची त्यांची फार चांगली इच्छा आहे. खरं तर देशभक्ती यापेक्षा वेगळी काय असते? राष्ट्राची भक्ती केवळ सीमेवर जाऊनच होते असं नाही. गावात, खेड्यापाड्यात, वाडीतांड्यात समाजाच्या उन्नतीसाठी, उद्धारासाठी, उत्थानासाठी छत्रपती शिवरायांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं, महात्मा फुलेंनी जे सांगितलं, माझ्या विचाराची, विवेचनाची सुरुवातच मी महात्मा फुलेंच्या वाक्यापासून केली होती की हे सगळं करणं म्हणजे राष्ट्रभक्ती आहे. तर ते जे राष्ट्रभक्ती करतायत ते आणि त्यांचे सर्व सहकारी या चित्रपट निर्मितीमध्ये उत्तमजी कांबळे, उमाकांत कांबळे या मंडळींनी त्यामध्ये लक्ष घातले आणि अतिशय कल्पक रीतीनं मुंबई पुण्यात जे शक्य नाही ते नांदेडला करतायत. यासाठी मी त्यांचं सगळ्यांचं खरंच अभिनंदन करतो. पालकांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना विनंती करतो की कुठलाही म्हणजे सगळे विचार, दुराग्रह बाजूला सारा सगळे आणि उत्तम इंग्रजी लेकरांच्या पदरामध्ये कसं टाकता येईल, अप्रतिम अशा प्रकारचं. आणि बाबासाहेबांनी म्हटलंच होतं की इंग्रजी खऱ्या अर्थानं वाघिणीचं दूध आहे ते, आणि ते पिलं की बरोबर आम्ही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ते गुरगुरणं अज्ञानाविरुद्ध आहे, दारिद्र्याविरुद्ध आहे, गरिबी विरुद्ध आहे. ते गुरगुरणं काय कोण्या माणसावर गुरगुरणं नाही, ते बाबासाहेबांनी सांगितलेलं. तर ते दारिद्र्य, दुःख, दैन्य, निराशा ही जी खेड्यापाड्यात पसरली आहे आमच्या, ती दूर करायची असेल तर इंग्रजीचं शिक्षण आम्हाला अतिशय आवश्यक आहे. जी सिद्धार्थच्या माय बॉडी इज इंग्लिश ग्रामर या चित्रपटासाठी मी अंतःकरणातून शुभेच्छा देतो. ते माननीय नांदेड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्वच जे कोणी उच्चपदस्थ अधिकारी आहेत, आदरणीय जिल्हाधिकारी महोदय अभिजित राऊत साहेबांनी देखील त्यांचं हे सगळं ऐकून घेऊन त्यांच्या या कल्पक कल्पनेचं, सृजनात्मक कल्पनेचं, इंग्रजी अध्ययन अध्यापनाच्या सुंदर अशा प्रकारच्या कल्पनेचं कौतुक केलेलं आहे त्यांनी. तर ते आपण गावागावापर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की आमचं लेकरू पहिलीपासून उत्तम इंग्रजी शिकलं पाहिजे. आणि देहाचे अवयव आमच्या सोबत असतात कुठेही गेलं तरी. ते देहाचे अवयव आम्हाला असतात, गुरुजीला असतात, विद्यार्थ्याला असतात, अधिकाऱ्याला, सगळ्यांना असतात. हे अवयव जिथं घेऊन जाऊ आम्ही, शाळेत जाऊ, गावात जाऊ, शहरात जाऊ, वाडीत जाऊ, तांड्यात जाऊ, तिथं हे अवयव सोबत असतात. आणि या माध्यमातून इंग्रजी एकदा शिकवलं की विद्यार्थ्याच्या मनावर इंग्रजीच्या संकल्पना स्पष्ट होतात. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली कुठली की जीवनामध्ये माणूस कधीच मागं पडत नाही ज्ञानाच्या होतीमध्ये. तर ते व्हावं अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. मी आपण सगळ्यांना आवाहन करतो की माय बॉडी इज इंग्लिश ग्रामर आणि जी सिद्धार्थच्या स्वतःच्या देहाच्या अवयवाच्या माध्यमातून इंग्रजी शिकवण्याची जी अफलातून पद्धत त्यांनी शोधली आहे, त्यांचा आपण या अभिनव कल्पनेचं आपण अभिनंदन करू, शुभेच्छा देऊ. आणि त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून राष्ट्र संपन्न, महाराष्ट्र बलशाली हो एवढीच अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.